मुंबई महापालिकेसाठी मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षांची युती झाली असली तरी काही वॉर्ड असे आहेत जिथे दोन्ही पक्षांकडून आपल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज वाटप करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे या प्रभागांमध्ये नेमकी मैत्रीपूर्ण लढत होणार का की आता कोणता उमेदवार माघार घेणार हा खरं प्रश्न निर्माण झालेला. आपल्यासोबत सध्या वॉर्ड क्रमांक 67चे उमेदवार धुरी आहेत. सर, तुमच्या ठिकाणी उभाटाचे शरद जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तुमच्या दोघांची युती आहे. असं असताना हा घोळ कसा काय झाला? बघा, याच्यामध्ये असं होऊ शकतं की आम्हाला तर अधिकृत उमेदवार जी आमची यादी जाहीर झाली आणि स्वतः राजसाहेबांनी मला AB फॉर्म दिला आहे, तर याच्यामध्ये दुमत नाही आहे की पक्षाचा दोन्ही पक्षांकडनं अधिकृत उमेदवार हा मीच आहे. आणि मला सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि अनिल परब साहेबांनी शब्द दिला आहे की तिथे त्यांची जिम्मेदारी राहील की आम्हाला पूर्ण मदत करायची. असं काही एखादं मिसकम्युनिकेशन झालं असेल, पण मला दोन्ही पक्षांवर पूर्णपैकी भरोसा आणि आमच्या पक्षांनी तर याचं स्पष्टीकरण दिलेलंच आहे. तुम्हाला भरोसा नक्कीच आहे. मात्र त्यांच्या पक्षाने, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने जे शरद जाधव आहेत त्यांना उमेदवारी मग नेमकी दिलीच का? काय कारण होती? नाही, ह्याची तक्रार आम्ही आमच्या पक्षसृष्टींकडे केलेली आहे आणि आमचे जे वरिष्ठ नेते आहेत ते ह्या बाबतीमध्ये तिथे चर्चा करत आहेत. परब साहेबांशी आणि इतर नेत्यांशी ते चर्चा करत आहेत. उद्यापर्यंत अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. तर आता नेमकं काय होणार 67मध्ये? कोण अर्ज मागे घेणार का मग मैत्रीपूर्ण लढत होणार? बघा, आमच्या वतीने तर अर्ज मागे घ्यायचा काही प्रश्नच उडत नाही. आम्हाला राजसाहेबांचा शब्द हा आदेश असतो आणि त्याचं पालन आम्ही आजपर्यंत करत आलेलो आहे. आणि मग पुढचं जे काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं त्यांचे काय निर्णय येतीलच, मला अशी शाश्वत म्हणजे खात्री आहे. त्यांनी काही मागे घेण्यासंदर्भात काही बोलणं झालं तुमच्याशी? नाही, त्या बाबतीत आमचे वरिष्ठ नेते चर्चा करत आहेत साहेबांशी. ती नक्कीच 67 अंधेरी पश्चिमची जी जागा आहे ती नेमकी सुटली कोणाला होती? ती आम्हाला सुटली आहे. 67ची जी आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकृत उमेदवार मी आहे, कुशल धुरी. आता तुम्हाला वाटतं की ते उद्यापर्यंत फॉर्म मागे घेतील जर जागा तुम्हाला सुटली आहे तर? बघा, हे तर तेच ठरवतील, पण मला अशी अपेक्षा आहे की बाळासाहेबांचा शिवसैनिक हा आदेश पालन करणारा असतो आणि त्यांनाही सद्बुद्धी येईलच या गोष्टीची आणि त्यांना जे पक्ष त्यांचा जो अधिकृतपणे निर्णय घेईल त्यांच्या बाबतीत तेही त्याचं पालन करतील अशी मला अपेक्षा आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा या दृष्टीने काही बोलणी चालू आहेत का? दोन्ही ठाकरे बंधू त्यासंदर्भात काही बोलत आहेत का? कारण आज संध्याकाळी उद्धव ठाकरे देखील शिवतीर्थावरती येणार आहेत. हे तर आता ह्याच्याबद्दल आम्ही आमची जी अधिकृत तक्रार आहे ती केलेली आहे. आता त्याच्याबद्दल तर पक्षश्रेष्ठी जे आमचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत तेच बोलू शकतात. आता तुम्हाला विश्वास आहे की वेळेच माघार घेतील ते? 100% मला आमच्याही पक्ष नेत्यांवर विश्वास आहे आणि सन्माननीय ज्यांनी आमची जिम्मेदारी घेतली अनिल परब साहेबांवर पण विश्वास आहे. ते याच्यावर 100% खरे उतरतील. ते कुशल धुरी वॉर्ड क्रमांक 67चे ते मनसेचे अधिकृत उमेदवार आहेत. या ठिकाणी ठाकरे गटाने देखील त्यांचे शरद जाधव या नावाच्या उमेदवारी दिलेली आहे. मात्र ते उमेदवारी मागे घेतील असा विश्वास कुशल धुरी यांनी व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.